अमेरिका इराणमध्ये 15 दिवसांची युद्धबंदी झाली आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादेत शांतता बैठक कोणत्याही निर्णय न होताच संपली. होर्मुझ सामुद्रधुनी जगासाठी खुली करण्याच्या बोलीवर हे युद्ध थांबल्याचं सांगितलं जातं. परंतु आता या सामुद्रधुनीबाबत वेगळीच अपडेट समोर येते. युद्ध सुरू असताना इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत पेरलेले सागरी सुरुंग आता त्यांच्यासाठीच डोकेदुखी ठरत आहे. इराणने हे सुरुंग ज्यावेळी पेरले त्यावेळी त्यांच्या योग्य नोंद ठेवण्यात आलेली नव्हती. समुद्राच्या प्रवाहामुळे काही सुरुंग वाहून गेले व काहींनी जागाही बदलली. त्यामुळे हे सुरुंग शोधणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य झालं. त्यामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग सध्या तरी पूर्णपणे खुला झालेला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकट आणखी गंभीर होताना दिसतंय. आता हे सगळं प्रकरण नेमकं काय हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मैथिली. आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. इराणवर इस्रायल व अमेरिकेने युद्ध लादलं. गेली 40 दिवस हे तिन्ही देश लढत होते. या सगळ्या देशांचे नुकसान झालं. अखेर 40 दिवसानंतर हे युद्ध थांबण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. खरं तर इराणला कमी लेखून अमेरिकेला त्यांची ताकद दाखवायची होती. इराण कमजोर आहे, त्याला आपण सहज बेचिराग करू असा अमेरिकेचा अंदाज होता. पण झालं उलटच. इराणनेही आपली ताकद दाखवत अमेरिकेला चांगलंच झुंजवलं. अमेरिका व इस्रायलच्या नाकीनऊ आणले. अखेर अमेरिकन जनतेतील रोष पाहता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी करण्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या इस्लामाबादेत या इराण व अमेरिका या दोन्ही देशातील राजदूतांनी शांती वार्ता करण्यासाठी हजेरी लावली. स्ट्रेट ऑफ होर्मुझ हे जल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली करण्याच्या अटींवर अमेरिका इराण यांच्यात 2 आठवड्यांसाठी सीज फायरची घोषणा झाली. परंतु इराणकडून अजूनही या अटींचं पालन होताना दिसत नाही. इराणने होर्मुझमधील जल वाहतूक अजूनही बंदच ठेवली आहे. होर्मुझमधून जाण्याआधी इतर देशांच्या जहाजांना इराणची परवानगी घ्यावी लागत आहे. त्यामुळे जागतिक तेल व्यापार अजूनही सुरळीत झालेले नाही. स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये आपल्याला टोल वसुलीला कायदेशीर मान्यता द्यावी अशी इराणची मागणी आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या काही देशातील जहाजांकडून टोल वसुली सुरू केल्याचंही वृत्त आहे. इराणने टोलपोटी काही देशांकडून आतापर्यंत $20 लाख घेतल्याचंही बातम्या आल्या. दुसरीकडे भारत मात्र असा कोणताही टोल देण्याच्या विरोधात आहे. समुद्री मार्ग भलेही तो कोणत्याही देशाच्या अखत्यारीत असो, तेथून मुक्त आणि सुरक्षित जल वाहतुकी व्हावी अशी भारताची भूमिका आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून जगातील जवळपास 20% तेल आणि गॅस वाहतूक होते. त्यामुळे हा मार्ग सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. तो खुला राहावा असं भारताचं म्हणणं आहे. इस्रायल अमेरिकेने 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ला केल्यापासून इराणने या अरुंद जलमार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे जगातील अनेक देशात तेल आणि गॅस संकट निर्माण झालं होतं. परंतु आता शांतता चर्चेनंतर तो सुरू होईल असं सांगण्यात येतं. आता हा मार्ग खुला झाला तरी इराण पुढे एक वेगळीच समस्या आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, त्याची नाकेबंदी केली. यामुळे जगातील सर्व देशात ऊर्जा संकट निर्माण झालं. ही सामुद्रधुनी बंद करतानाच इराणने लहान जहाजांचा वापर करून तिथे मोठ्या संख्येने सुरुंग पेरले. पण काही एक पद्धतशीर लष्करी कारवाई नव्हती. हे सुरुंग अनेक ठिकाणी पेरले पण त्या सुरुंगाची नोंद केली नाही. सगळं सैन्य उद्यात असल्यानं सुरुंग कुठेही पेरले याची नोंद करण्याचं राहून गेलं. दुसरी समस्या म्हणजे जे काही सुरुंग पेरले त्यातील अनेक सुरुंगाची जागा जलप्रवाहामुळे बदलली. सागरी प्रवाहामुळे काही सुरुंग दुसऱ्या ठिकाणी वाहून गेली. त्यामुळे आता सामुद्रधुनी खुली करण्याची म्हटलं तर इराणला ते सहज शक्य होत नाही. एकतर हे सर्व सुरुंग कुठे आहे, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ज्या सुरुंगाबाबत माहीत आहेत ते सुरुंग काढण्याची तांत्रिक क्षमता त्यांच्याकडे नाही. यामुळे तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊनच होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यात येईल असं विधान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी केलंय. हे विधान थेट सुरुंगांच्या समस्येशी संबंधित असल्याचं पुष्टी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केली. ब्रिटनकडे सुरुंग काढण्याचे तंत्रज्ञान आहे आणि ते त्यावर काम करू शकतात. इराण त्यांची मदत घेईल की नाही हे आता शांती वार्तेच्या सफलतेनंतरच पुढे येईल. शांती वार्ता यशस्वी झाली तर इराणने हे सुरुंग काढण्यासाठी कोणत्या देशाची मदत घेईल हे येत्या काही दिवसातच समजेल. परंतु या सुरुंगांनी मात्र जगातील इंधन वाहतुकीवर मात्र नक्कीच परिणाम केला.
मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.